हॅलो आणि नमस्कार. मी मानसी राणे. तुमका माहीत असेल मी तर ना आज ना चिंग्या घेऊन इला तुमच्यासमोर घरातला फ्रीज मी घेऊन आले. कारण की ना मी असा विचार केला, व्हिडिओ चालू आहे ना, तर मी असा विचार केला की ना मी फ्रीज ना साफ करणार आहे. तर मला ना तो व्हिडिओ थोडासा बनवायचा होता, कारण की कंटेंट पाहिजे ना आपला. बट तरी पण ना कंटेंट असं नाही, बट त्याच्यात पण आपल्याला फ्रीजमध्ये ना काही फनी गोष्टी पण मिळतील ज्या आणून ठेवल्या असतील कधीच्या काळातल्या. आणि मी खरं सांगू, घरात काम चालू 1-1.5 महिना, सो हल्ली फ्रीज साफच झाला नाही आहे. त्यामुळे मग मला बघायचं होतं की फ्रीजमध्ये आपले काय काय सापडतं आहे. आणि तुम्ही पण व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा, बघू काय काय सापडते फ्रीजमध्ये. बाकी तर व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला समजेलच. आणि सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात पहिलं मी शिकवणार आहे फ्रीज उघडायला. फ्रीज कसं उघडतात तुम्हाला माहीत नसेल, मला माहिती आहे, तर मी शिकवणार आहे तुम्हाला फ्रीज कसा उघडायचा. ओके, तर फ्रीज पकड. सगळ्यात आधी ना फ्रीजमधले मी सगळे सामान काढून घेते, जेवढं मला काढता येईल तेवढं. कारण की फ्रीजमध्ये जेवढा पसारा आहे ना, गोडाऊन झाला तिचा गोडाऊन. तर भेंडी माय फेवरेट. 2 दुधाच्या पिशव्या आहे अननेसेसरी ठेवलेला. वेगळा कुटा बनवलेला आहे, त्याच्यावरती मी सगळे ठेवणार आहे, सगळं काही ठेवणार आहे. 2 पिशव्या वेगळ्या आहेतच, ह्याच्यात पण वेगळं ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे जे टाकून द्यायचं ह्याचं झालं. आठवडाभरापूर्वी मी माझ्यासाठी ठेचा आणलेला, तो सापडला आहे मला. एक कॅट आहे, ठेवली आहे मी अजून. ह्याच्यामध्ये काय असू शकतं, जस्ट गेस करा की ह्याच्यात काय असू शकतं. लिंबू, म्हणजे ह्याच्यात जीव पण रवत नाही या लिंबूमध्ये, तरी पण आम्ही ठेवलं आहे. पिशव्या. ओ, ही भाजी कसली तरी असते, मला माहीत नाही पण मी खाते. माझ्या ही लिटरली एक महिना तरी झाला असेल या भाजीला. मला स्वतःला लाज वाटते. सॉरी मम्मी. स्वीट्स जे मला चिप आवडत नाही ते पण आमच्याकडे आहे. एक ठेवलेलं हे खराब झालं असणार, तरी पण आमच्या फ्रीजमध्ये ते आहे. कारण की आम्हाला वस्तू फेकून द्यायला कंटाळा येतो. ह्याच्यात त्याला अर्धा कापलेला चिकन मसाल्याचं पॅकेट प्रत्येकाच्या घरात भेटेलच. काजू. प्रत्येक मंडळी आणि प्रत्येक कोकणी माणसाच्या घरात ना ह्या भेटतातच. तर नॉनव्हेज बनवत नाही, सो माझ्या घरात चिकन बिर्याणी पण काय मला समजत नाही आहे. मीच काहीतरी बनवायला आणलंच ना, कारण की मी सोडलं तर माझ्या घरात नॉनव्हेज कोणी खाणार आहे नाही. उगाचच ठेवलेली वस्तू आहे, उगाचच. तर तुम्हाला वाटत असेल थंड तर तुमचं वाटत असेल की ह्याच्यामध्ये आईस्क्रीम नसणार, ह्याच्यामध्ये मटार असेल. आईस्क्रीमच आहे, बट ते पण ना खूप जुनं झालेलं आहे. ते मम्मी माझं फोडणार आहे आता डोकं. नो पेड प्रमोशन गाईज. फ्रेंच फ्राईज सापडले, ते आताचीच आहे, मी रिसेंटली आणले. तर हे वाटण आहे जे आम्ही ना आठवडाभर करून ठेवतो, मम्मी आणि मी. खोबऱ्या आणि कांद्याचं असं बनवून ठेवतो आम्ही, जे आम्हाला आठवडाभर पुरतं. कारण की आम्ही दोघी पण जॉबला जातो, सो टाईम नसतो बनवायला. वाटण वगैरे सो आम्ही ठेवतो. ह्याला मी बी चवळी बोलतात ना, मला हे अजिबात आवडत नाही कडधान्य, सो मला माहिती नाही काय बोलतात गाईज, सॉरी. ही जी चटणी आहे ही ठेवली आहे का वेगळ्या ह्याच्यात, वेगळा डबा. पण ह्याच्यामध्ये शेजवान चटणी, जी मी आणली आहे केव्हाची, पण ती मी खाल्लीच नाही आहे. जी पॅक आहे पूर्ण. काय ठेवलं आहे मी, म्हणून माझ्या मम्मीने मला हे साफ करायला मला काम दिलं. कारण की अर्ध्याहून जास्त गोष्टी तर माझ्याच दिसत आहेत. याकडे मी एकटीच राहते सिरियस. तर डेफिनेटली मी सांगते की हे कधीच आणलेलं असेल, हे कोणालाही माहीत नसेल म्हणून हे जिवंत राहिलं आहे त्याच्यात. नाही तर हे जिवंत एवढे दिवस राहिलं नसतं, हे कधीच कोणाच्या तरी पोटात गेलं असतं. हे तर इंडियन फॅमिलीजमध्ये सापडणारच फ्रीजमध्ये. आणि मेहंदी माझी खूप फेवरेट आहे, सो माझ्याकडे असतेच. डबा सापडला, खजिनो वाटतो घ्यायचं. अशा मनुकेच आहेत सगळे. याची ना एक वेगळी हे आठवण आहे. मी मला सांगते, मी कोल्हापूरला जाते माझ्या एका मामाकडे. त्याच्याकडे ना तिकडे काहीतरी ओल्ड मुंबई आईस्क्रीम म्हणून आहे. मी हॉनेस्टली सांगते, ओल्ड मुंबई आईस्क्रीममध्ये आहे ना, ओल्ड मुंबई आईस्क्रीम तो मिस करते अजूनही. म्हणजे मी अक्षरशः त्यांना मध्ये मेसेज करते, तर ह्याच्यामध्ये आहेत वेगळ्या गोष्टी मम्मीने ठेवलेल्या, बट तरी पण मी तुम्हाला सांगते की खूप मस्त आहेत त्यांचा बदाम पिस्ता. आपल्या मुंबईची फुलं जी खूप इम्पॉर्टंट आहे ती असायला झाली ह्याच्यामध्ये, ती तेच ठेवते इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा. कारण हे काय असेल, शाळा असते ना त्याच्या आतली जी मलाई असते ते कधीचं ते. मी तर बोलते ना, आमचं फ्रीज आज पूर्ण खाली होणार आहे. सगळ्या टाकून द्यायच्या गोष्टीच भेटतात मला. एकही अशी वस्तू नाही की जी उपयोगाची वस्तू मला भेटते. आणि ती काय ठेवली आहे तेही मला माहिती. मिरच्या ह्या उपयुक्त आहेत, ह्या खूप उपयुक्त आहेत मला. हे काय करायचं आहे, हे ठीक आहे. हे काय बोलतात, कलिंगड.
नेक्स्ट आहे कोथिंबीर, जी प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये असते. काय आपली चांगली एवढं टाकून देणार किंवा बटर ठेवण्याची ही जर पद्धत जर तुमच्या घरात नसेल ना, तर तुम्ही खूप गरीब आहात. आम्ही श्रीमंत आहोत खूप, आमच्याकडे असं ठेवतात. नुसतं नाकाला हात लावताना असं दिसेल ना, तर मला ना थोडं ॲलर्जी आहे. जो मला असं म्हणजे धुळीच्या ठिकाणी वगैरे असं हात बीत, आता हे तर काही धूळ म्हणजे एकदम धूळ येईल असं नाही, पण थोडीफार तर असतेच ना. मग ते मला असं किंवा इथलं म्हणजे मी इथे जे काही सामान आहे ना, तिथली जरी मला थोडंफार धूळ जरी लागली तरी मला नाकाला इच्छित होतं. सो मी ते मध्ये मध्ये असं करत असते व्हिडिओमध्ये. तेवढा माका समजून घ्यावा. तर पाहिजेच कोकण मालवणी माणसाच्या घरात. हे खूप भेटेल आमच्याकडे, खूप म्हणजे खूप. जे कधी कधी खाल्लेलं पण नसेल, असंच ठेवलेलं असेल, असंही भेटेल. हे मी कधीतरी बिर्याणी मागवली असणार आहे, त्याचं कोशिंबीर उरली आहे, ज्याची आता विल्हेवाट लागलेली. बरं, हे पण मालवणी माणसाच्या घरात म्हणजे प्रत्येक खोबरं काय ना काय ते असंच ठेवलेलं असतं. ह्याच्यात आहे हे काय बोलतात त्याला, शेंगदाणे याची मिरच्या, खूप मिरच्या. मीच त्या दिवशी सांगितलं मम्मीला, मग मिरच्या नाही आहे, येताना मिरच्या घेऊन ये. आणि नंतर मम्मीने माझ्या तोंडावर फेकून मारलं या. ह्याच्यामध्ये लिहिलं आहे लाल तडका. बडे गेस करायच्यात काय असेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं काय असेल. कारण की याच्यात लाल तडका आहेच, ह्याच्यात काहीतरी वेगळंच आहे. पॅकेजिंग वगैरे बघा, प्रॉपर पॅकेजिंग आहे, प्रॉपर पॅकेजिंग. पण याच्यात लाल तडका नाही आहे, ते तुम्ही सांगा गेस करा. फुल ओवर लो गाईज, तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी देते. द्या. हॅपी रोज डे, हॅपी फ्लॉवर डे. कढीपत्तो काय शिरा बनवत होतो आणि झालं काय, घरात वरीचे तांदूळ पण होते. मम्मीने माझी जी गडबड केली, वरीचे तांदूळ आहेत ना, वरीचे तांदूळ ते शिऱ्यासाठी यूज केले आणि आमच्याकडे तयार झाला वरीच्या तांदळाचा शिरा. पण तो खरंच काय असा वेगळा लागत नव्हता, थोडा कच्चा लागतो, बट छान लागत होता, काय मस्त लागत होता. मम्मीला नाराज नाही करणार, मम्मी माझी एक नंबर जेवण बनवते, तेवढंच नाही. चॉकलेटचा हा डबा मी नाही ओपन करू शकत, कारण की तिने जर हा व्हिडिओ बघितला तर माझ्या मम्मीचं आणि माझं काही घरं नाही. सो मी हा डबा नाही उघडत, सॉरी. सेम मला कळत नाही या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे. आता हे पण त्याचंच आहे, त्याचंच म्हणजे काय बोलतात, त्याच कंपनीचं आहे. ह्याच्यात पण ना लिहिलं आहे अगमरक स्पेशल ग्रेव्ही, अगमर आहे. सो धनिया पावडर, कोरिएंडर पावडर आहे याच्यामध्ये. हां, तर काय धने पावडर, बरोबर. पण ह्याच्यात आहे काहीतरी वेगळं, तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की याच्यात काय असेल. ते म्हणजे सगळ्यात अननेसेसरी आणि युजलेस गोष्टी ठेवलेल्या असतात. युजलेस मी याच्यासाठी म्हणते कारण की ते यूज होण्यासाठीच ठेवलेले असतात, बट ते आपण काही दिवसांनी यूज करत नाही ना, त्यामुळे ते युजलेस होऊन जातात. म्हणजे एकतर मसाल्यांचे एकाच मसाल्याची 4 ते 10 पॅकेट्स मिळतील. कधी अंडी भेटेल, कधी अंडीच नसतील तिथे, तर त्या अंड्याचा तो जो रॅक असेल त्याच्यात काहीतरी भलतंच ठेवलेला असेल. बघू आपण काय करतो. पनीर मसाला, गरम मसाला, मिसळ मसाला, मॅजिक मसाल्याचे 5 पॅकेट्स आहेत. पाकिट बोललं तर काय झालं, मराठी लोक आहे, मराठी आहे, मी पाकिट बोलू शकतो. हे आहे 5 स्टार, जे मोस्ट फेवरेट आहे. बट मी चॉकलेट्स नाही जास्त खात, सो ते काय माहिती का फेवरेट बोलली मग मी, तर मी खातच नाही तर. बट सिरियसली काही मला नाही आवडत चॉकलेट्स वगैरे. हे मी इथेच ठेवते सध्यापुरती. जिरा पावडर, ह्याच्यात जिरा पावडरच आहे. ह्याच्यात काय का बघूया, अमूलचा डबा काय मॅजिक मसाल्याचे सगळे पॅकेट्स ठेवले, ते छोटे असतात ना, क्यूब्स असतात ते. 1897 सालातली भेटलेली अशी लिंब आहे, जिचा काही उपयोग नाही, पण ती आम्ही ठेवलेली आहे. 1897 सालातली आहे ती. ह्या डब्यात काही नाही आहे, लिटरली काही नाही आहे, पण तरी पण आम्ही ठेवलं आहे. त्याला आम्ही ते स्थान दिलं आहे का, आता तो बाहेर ठेवला तर त्याला गरम होणार, म्हणून आम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवलं. एवढी आम्ही दिलदार आणि श्रीमंत आहोत. आम्ही खाली डबेसुद्धा फ्रीजमध्ये ठेवतो का, तर त्या वस्तूंना गरम होऊ नये. 1897 काळातला मला ॲपल भेटला आहे, जो एकेकाळी iPhone 1 जो होता तो हाच होता. आता तो जुना झाला, तो सगळीकडे भेटत नाही, तो फक्त आमच्या फ्रीजमध्येच भेटतो. मी इथेच ठेवते कारण की आता इथे ठेवणार, मग तुम्हाला दाखवणार, कारण की मला साफ पण करायचं आहे सगळं. तीळ आहे ना, हे तीळ आहे. मला सगळं माहिती आहे यार, म्हणजे मी आहे हुशार, सगळं माहिती आहे मला फक्त कडधान्य नाही समजत, कारण की मला ना ती खरंच आवडत, म्हणून मला नाही कळत कडधान्य. बेसन एवढं सोडलं काय ठेवायला त्याला. हा 1857च्या पण आधीचा असणार आहे, जेव्हा मानवाचा उगमही झाला नसेल, मानवी जन्मही झाला नसेल. 2023चं पॅकेजिंग आहे आणि 25मध्ये हा एक्सपायर झाला आहे. ह्याला आता फक्त आणि फक्त मला पुरावा लागेल. पुरावा म्हणजे पुरावा नाही, पुरावा लागेल, कारण की ह्याचं झालं आहे, सगळं संपलं आहे, ह्याच्यात काही राहिलं नाही आहे. पण चांगली नवीन कोरी बॉटल आहे, जी मी कधीच यूज केली नाही, कारण की जेव्हा मी ही बॉटल आणली, माझी मम्मी मला म्हणाली, अरे हे जास्त खायचं नसतं, आरोग्याला हानिकारक असतं. त्यामुळे ती म्हणजे एक टाईम पैसे गेले तरी चालतील, आपल्या इंडियन मॉम्स असतात, पण आपल्या आरोग्याची काळजी ही आपल्याच हातात आहे, त्यांचं असं असतं. सो ही एक प्रकारे चांगलंच आहे. सो ही मी ठेव. मालवणी माणूस कोकम तर गावतालाच, कोकम पाणी जर कोणी आलं घरी तर त्याला कोकम पाणी. हे का ठेवलं मला माहीत नाही आहे,
गाईज 2017चं आहे हे, म्हणजे पॅकेजिंग 2017चं आहे, पण हा मेला असणार आहे एवढ्यात. हा नसेल, हा जिवंत नसणार आहे, हा फेकून द्यावा लागेल ह्याला. हे वरीचे तांदूळ आहेत, हे नक्की वरीचे तांदूळ आहेत. ते मगापासून होतं ना, तो रवा आहे, रवा बारीक असतो ना, हे वरीचे तांदूळ असणार आहे. बघा तुम्हाला ना ते कोकमचं बघितल्यानंतर असं वाटत असेल की ही लोकं यांच्या घरात आलेल्या पाहुण्यांना काय करत असेल काय नाही, पण आमच्या घरात पाहुणेच येत नाहीत कारण की आम्ही सगळे कामावर असतो, त्यामुळे कोणाचा बळी तर आमच्याकडून गेला नाही आहे. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेन. आता ती मी बॉटल फेकून देणार आहे, परत तुम्हाला फ्रीजमध्ये ती दिसणार नाही आहे. ठीक आहे, तर असं मी माझं फ्रीज तुम्हाला दाखवलं आहे. आता हा मला ना झटपट साफ करायचा आहे आणि सगळं जागच्या जागी नीट ठेवायचं आहे. त्यामुळे बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो सांगा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स लोकांना पण सांगा सबस्क्राईब करायला. करा गाईस सबस्क्राईब, मेहनत आहे माझी, करा. बाय.